आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी। पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: धनिया, पुदिना, मिरची, आलं, शौप, जिरा छान असं बारीक करून घ्यायचं। छान असं बारीक झालेलं आहे, ते थोडं पाणी घालायचं। जेवढं लागलं तेवढं पाणी टाकायचं। पाणीपुरी मसाला, काळं मीठ, निंबू, चाट मसाला, थोडंसं साधं मीठ, छान असं मिक्स करून घ्यायचं। पाणीपुरीचं पाणी तयार आहे। आता आपण रगडा बनवून घेऊया। आपण बनवूया वाटाणा रगडा। रगड्यासाठी लागणारे वाटाणा 3 तास आधी भिजवून घेतलेला आहे। कुकरमध्ये टाकायचा, पाणी घालून घ्यायचं, हळद पावडर टाकायची, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची, मीठ घालायचं, थोडंसं तेल घालायचं। छान अशा 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। छान असा वाटाणा शिजलेला आहे। गरम वाटाण्यामध्ये 1 कांदा कापलेला, टोमॅटो, मिरची लसूण पेस्ट, कोथिंबीर छान असं हलवून घ्यायचं। रईने असं मॅश करून घ्यायचं। थोडं स्मॅश करायचं। आपण आता तयार करणार आहोत बटाटा रगडा। बटाटे छान असे धुवून घ्यायचे, थोडे काप करून घ्यायचे, पाणी घालायचं। 3 तास आधी हरभरे भिजत टाकले होते, ते हरभरे छान पातेल्यात टाकायचे, जेवढे लागतील तेवढे रगड्यासाठी। पाणी घालायचं, बटाट्यामध्ये साईडला ठेवून घ्यायचं। एक 3 शिट्ट्या घालून घ्यायच्या। बटाटे छान असे झालेले आहे। चणे पण छान झालेले आहे। बटाटे थंड झाल्यानंतर सोलून घ्यायचे। बटाटे छान असे सोलून घेतलेले आहे, त्यांना असे मॅश करून घ्यायचे। हरभरे टाकायचे शिजवलेले, काळं मीठ टाकायचं, चाट मसाला, साधं मीठ, कोथिंबीर छान असं मिक्स करून घ्यायचं।
छान असा रगडा तयार झालेला आहे। पाणीपुरीसाठी लागणारं गोड आंबट पाणी बनवून घेऊया। त्यासाठी चिंच, गूळ, खजूर छान असे शिजवून घ्यायचे। पाणी आपली चिंच छान अशी शिजलेली आहे, तिला थोडं थंड होऊ द्यायचं। बघू शकता किती छान शिजलेली आहे। छान थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं। चिंच अशी छान काढून मिक्सरच्या भांड्यात टाकायची। आपली चिंच छान अशी बारीक झालेली आहे। त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं, छान असं हलवून घ्यायचं। नंतर चाळणीमध्ये टाकायचं। थोडंसं मीठ घालायचं, थोडासा चाट मसाला घालायचा। तयार आहे आपलं गोड आंबट पाणी चिंचेचं। पाणीपुरीसाठी लागणारे फुगे मी रेडीमेड आणलेले आहेत, यांना तळून घ्यायचे। फुगे तळण्यासाठी मी लोखंडी कढई वापरते। कढई तापल्यानंतर त्यात तेल टाकायचं। तेल तापलेलं आहे, 3-3, 4-4 फुगे टाकून छान असे तळून घ्यायचे। रेडीमेड फुग्यांना तेल कमी लागतं, घरी बनवलेल्या फुग्यांना तेल खूप लागतं। जेवढे फुगे लागतील तेवढे फुगे छान असे तळून घ्यायचे। आपली छान अशी पाणीपुरी तयार झालेली आहे। नक्की ट्राय करून बघा ही पाणीपुरी। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।